जिल्हा परिषद शाळा सुटल्यानंतर या लहान चिमुकल्यांची पाण्यामधून वाट काढत होणारी दयनीय अवस्था पहा लोहारा टाइम्सवर। हा आहे लोहारा शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ता, जो जिल्हा परिषद शाळा, पोलीस ठाणे, मंदिर, मस्जिद तसेच शासकीय गोडाऊनकडे जातो। त्याची दयनीय अवस्था पुन्हा एकदा नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे। पण ही अवस्था पाहून वाईट वाटते, हो का। ह्याच गावात काम केलं आहे, पाण्यामुळे म्हातारे माणसाला तर चालता येत नाही, खड्ड्यात बोर झालं। म्हणजे नगरपंचायत म्हणजे नगरपंचायतच नाही, ती ग्रामपंचायत बरी होती। पंचायतचं काम म्हणजे काय ते आता ती शब्द बोलणे निषेध करण्यासारखं काम आहे, बाकी उद्या वाटायची काम म्हणजे निषेध करण्यासारखं हे रस्ते बघून त्याचे। छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून जुन्या गावापर्यंत जाणारा हा रस्ता डांबरीकरण आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अवघ्या अंदाजे 500 मीटरचा रस्ता मात्र चिखलमय झाला आहे। शालेय विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे, तर लहान चिमुकल्यांची अवस्था अधिकच दयनीय दिसून येते। शाळेतून विद्यार्थ्यांना जाण्याला एवढा त्रास होतोय की पाण्यातून जावं लागतं, कपडे खराब, चिखल अंगावर उडतंय, परत शाळेतून घरी जाऊन परत कपडे बदलून यायचं, ही परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि बाजार या रोडला भरतो, मात्र नगरपंचायतला कोट्यवधी रुपयाचा फायदा होतो, मात्र नगरपंचायत याच्याकडे काही लक्ष देत नाही। एवढं मुरुम टाकलं, मात्र त्या मुरुमचा काहीच फायदा झाला नाही, उलट चिखल झाला। याकडे नगरपंचायतने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन करावं लागेल। आता बघितलं असाल तुम्ही, एवढं पाणी आहे की चिखल आहे, चालता येत नाही, कितीतरी लोक पडले त्यात। याकडे कोण लक्ष देणार? काही उपयोगाचं नाही। विशेष म्हणजे याच रस्त्यावर आठवडी बाजार भरतो, परंतु शेतकऱ्यांना चिखलात भाजी ठेवून विक्री करावी लागत आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर येत आहे। नगरपंचायत प्रशासनाने काही दिवसापूर्वी रस्त्यावर मुरुम खडी टाकली होती, मात्र पावसात तीच खडी चिखलात बदलून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे। का चिखलमय झालेला आहे सगळं, गावातील मुख्य रस्ता आहे, पण याच्याकडे नगरपंचायत फार दुर्लक्ष करत आहे।
तिथं तातडीनं दोन्ही बाजूनी नाल्या करून ते पाणी काढून दिलं तरच त्याची काय तर विल्हेवाट स्वच्छ लागेल. नाहीतर किती ते मुरुम टाकलं ते चिखलच होणार आहे. आणि जे सगळे शाळकरी विद्यार्थ्याला येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकाला आणि मुख्य चौकात असल्यामुळे जास्त त्रास होलेला आहे सगळ्यांना. नागरिकांची मागणी एकच आहे. स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने तातडीने पावसाळ्यातील या समस्येवर उपाययोजना करावे अशी मागणी जोर धरत आहे. पंचायतचा हलगर्जीपणा म्हणा, दुर्लक्ष म्हणा, कारण त्यांना काय गावचं म्हणजे विकासाचे काही दृष्टिकोनच नाही. ग्रामपंचायतचा एक नोकर आहे पूर्वीचा, सध्या कुणाचंच लक्ष नाही विकासाबद्दल ह्याच्याबद्दल काय. ही रोड निदान मुरुम हे त्यांनी डांबरीकरण नका करणार, माणसाला फिरण्यासाठी तर रोड खडक टाकून रोड करावा. नगरपंचायत प्रशासनाने निदान लहान चिमुकल्यांचा तरी विचार करावा, जेणेकरून ज्ञान मंदिरात ज्ञानार्जनासाठी जाताना देखील पाण्यासह चिखलातून संघर्ष करीत दयनीय अवस्थेत ज्ञान मंदिरात जाण्याची वेळ आली आहे. याबाबत मात्र नागरिकासह पालकातून संताप व्यक्त केला जातोय. अवस्था हे रोड असे आहेत, लहान लहान शाळेचे लेकरं येतात जातात, त्यांना त्रास होत आहे. काही लेकरं तर पडले मग असे पाण्यामध्ये. नगरपंचायतने काय तर तरतूद करून या रोडचं काम करायला पाहिजे ही विनंती आहे.